गेला बा 2 मिनिटं 50 थांबवायचं आहे. चेंडू ज्या क्षेत्रामध्ये जातो एका धावेसाठी संघाचा स्वतःचा खाता बंद प्रणव. धाव संख्या होती 1. पहिला संघातर्फे पहिल्यांदा घेऊन सतीश पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. लगी है चेंडू तुझ्या इंद्रमध्ये 2 धावांसाठी 2 धावांनी संख्या धावसंख्या भर पडते. धावसंख्या होती 3. पुन्हा एकदा आव्हान चेंडू पाहिजे. खराब गोलंदाजी संधी याच्याकडून पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. छान चेंडू छान फटकाय कव्हरच्या दिशेने. चेंडू चालला सीमारेषे बाहेर. खटखणी दणदणी चौकार. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी सुरेख फलंदाजी आता मात्र प्रणवाच्याकडून. षटकाराने धावसंख्या झटकन बदलते. धावसंख्या होती ती 22. सतीश आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन प्रणव याला. प्रणव मध्ये छान फलंदाजी करतोय. हा आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू ज्या क्षेत्रामध्ये जातोय धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 23. दरम्यान पहिल्या षटकाचा दुसरं षटक घेऊन प्रतीक. कल्पेश बापकर यांच्या उजव्या बाजूने प्रतीक आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन हर्षराला. चेंडू चाललाय ज्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या होती ती 24. एक धावपळ पूर्ण करतात. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा सुरक्षितपणे पूर्ण करतायत हर्षल आणि प्रणव. धावसंख्या मात्र भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 26. एकदा प्रतीक आपल्या षटकातील फुल चेंडू घेऊन हर्षला. छान चेंडू छान फटका लक्षात दिशेने चांगला झेड त्या ठिकाणी क्षेत्रक्षेप पकडतोय पाचवी संघाचा. पहिला धक्का बसतोय तो 26 या धावसंख्येवरती. साई श्रद्धा बाग संघाला हर्षलाच्या स्वरूपात. जागाकडसाठी नवीन फलंदाज सूरज. छान चेंडू छान फटकाय. चेंडू चाललाय ही मारेचे बाहेर 6 धावांसाठी. षटकारने धावसंख्या झटकन बदलते. धावसंख्या होती ती म्हणजे
क्लीन बोल्ड प्रणव दळकर. न्यू बॅटर संकेत चापेरकर. तीन षटकाच्या अखेरीस 2 बाद 45 धावा झालेल्या आहेत साई शदाबागचे. वैयक्तिक पाहिलं संघातर्फे 4थं षटक घेऊन आलेलं आहे. धावसंख्या झाली 45. चेंडू होते झेल होते का पाहायचंय. आणि दुसरा धक्का बसतोय तो. तिसरा धक्का बसतो साई शदाबाग संघाला 45 धावसंख्येवरती संकेताच्या स्वरूपात. त्याच्या खेळीमध्ये एका षटकाराची नोंद होती. तो संकेत आता मात्र तंबूमध्ये परत पाहूया संकेतची जागा करण्यासाठी कोण येते. स्ट्राइक संजोग, नॉन स्ट्राइक सूरज. तर संघातर्फे 4था आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो प्रत्येक. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल हा मात्र छान चेंडू. लेग साईडच्या दिशेने चेंडू झाला. ज्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एका धावेने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होत होती. पुन्हा एकदा प्रत्येक आपल्या षटकात पुढे पंचांच्या उजव्या बाजूने चेंडू खेळ मात्र होत नाही तोपर्यंत 2 धावा पण पूर्ण करते दोन्ही फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. संघाची धाव त्या षटकाचा खेळ संपतोय. 4 षटका अखेरीस धावसंख्या होती म्हणजे 50. 3 बाद 50. पाहूया शेवटच्या षटकासाठी कोणाला आमंत्रित करतायत. वैयक्तिक पहिलं संघातर्फे शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन राजेश. त्याला सामोर जाईल तो सूरज. चांगली फलंदाजी करतोय बाग संघाकडून तो सूरज. दरम्यान राजेश पंचांच्या डाव्या बाजूने सूरज याला छान चेंडू.
लेगसाठी दिशेने कडून करतोय. एक धाव तर नक्कीच मिळणार ती सुरुवातीला. दुसऱ्या धावसाठी होता धोका पत्करताय. धावबाद संधी एवढी काही वाटतं. धावबाद या ठिकाणी पकडला जातो तो संजोग. चौथा धक्का बसतो तो साई श्रद्धा बाग संघाला 51 या धावसंख्येवरती. स्ट्राईक सूरज, नॉ स्ट्राईक अमित. दरम्यान राजेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा चेंडू होता झेल होऊ शकतो वाटतं. सुरेश शेट्टी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक टिपतोय. 5वा धक्का बसतोय तो साई श्रद्धा बाग संघाला सूरजच्या स्वरूपात. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्ट्रायकर जो रसिक साखरकर छान चेंडू छान फटक्याचे क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक मात्र कोणती चूक करत नाही. पुन्हा एकदा 6वा धक्का बसतो तो साई श्रद्धा बाग संघाला 51 धावसंख्येवरती. राजेशाला दुसरं यश प्राप्त होत आहे. आता म्हणता हॅट्रिकची संधी असणार आहे ती राजेश याला. पाहूया राजेश या स्पर्धेतील पहिल्या हॅट्रिकची नोंद करतोय का. वैभव पाहूया वैभव कशा प्रकारे सामोर जातो तो राजेशाच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा पद्मांच्या डाव्या बाजूने सुरुवात केला. धाव गजर छान चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू चाललाय. ज्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एका धाव्याने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 52. स्वतःचं खातं खोलतो एका धाव्याने तो वैभव. धाव करतोय तो वैभव. स्ट्राईक वैभव, नॉ स्ट्राईक अमित. पुन्हा एकदा राजेश आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन वैभव याला. हा मात्र छान चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता वैभव याचा, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू निघून जातोय. धावसंख्या मात्र स्थिरच आहे 52. 6 बाद 52. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन राजेश आपल्या षटकातील पंचांच्या डाव्या बाजू प्रणव वैभव याला. लेगसाठी दिशेने चेंडू तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो वैभव. दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि 2 धावा देखील सुरक्षितपणे पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. तिसरी धाव करण्याच्या त्या ठिकाणी आता मात्र अमित बाद होतोय आणि धावसंख्या होती ती 54 आणि 55 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते झोलाई महालक्ष्मी पाचशे संघासमोर. तरी पण लवकरात लवकर पाहायला यायचंय नाणेफेकीसाठी. जय हनुमान साखरे अगर, स्वयंभू गजानन अंजनवेल. पंचांच्या डाव बाजूने मारा करेल अमित. हा मात्र छान चेंडू. कृपया पाचशे संघाचा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. जोलाई महालक्ष्मी पाचशे आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. पुन्हा एकदा अमित. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे पाचशे संघाला. पुन्हा एकदा अमित आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन. हा मात्र पुन्हा एकदा छान चेंडू. फलंदाजाला काय कळत नाही. सलग 2 चेंडू आता मात्र मिळते अमित याला. 4 ते 5 फलंदाज स्टार्टिंग रन बाय. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो तो अमित. पुन्हा एकदा छान चेंडू. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते ते नीरज बाकरेच्याकडून. एक चांगला यष्टीरक्षक. पुन्हा एकदा अमित आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. फलंदाजाला काही कळत नाही. सलग 4 चेंडू आता मात्र निर्धाव टाकण्यात यश मिळतं ते अमित याला. जोलाई महालक्ष्मी पाचशे आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. आपल्याला वारंवार सूचना देऊन पंचांच्या डाव्या बाजूने. हा मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. ज्या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एका धाव्याने स्वतःचं आणि संघाचं खातं करतो या ठिकाणी तो फलंदाज. धावसंख्या होती 1 बिन बाद 1. पुन्हा एकदा आम्ही आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. हा मात्र छान चेंडू छान फटका आहे. मात्र क्षेत्रक्षण थोडंसं कशा होतं या ठिकाणी हर्षलकडून. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करते दोन्ही फलंदाज. धावसंख्येत भर पडते संख्या. धावसंख्या होती 2. खेळ संपतोय. पहिल्या षटकाखेरीस 55 धावांचा पाठलाग करत असताना
एका षटकाखेरीस मीनागडाच्या मोबदल्यात 2 अशी धावसंख्या झोलाई महालक्ष्मी पाचशे संघाची. पाहूया दुसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित करता येतं. साई श्रद्धा बाग संघाकडून पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन तन्मय, त्याला सामोर जातो सौरभ. पहिलं षटक घेऊन आला तो अमित. दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि 2 धावा पळून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 4. तर मग आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन प्रतीक याला, हा मात्र छान चेंडू. प्रतीक याला काही कळत नाही. पुन्हा एकदा तर मग आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन, हा मात्र छान चेंडू, छान पटकेल एक्सेट दिशेने. युवराज चेंडू हवेत आहे, झेल मात्र होत नाही तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते ती 10. दरम्यान आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन प्रतीक याला, छान चेंडू, छान फटका चेंडू हवेत आहे. प्रणव झेलखाले, प्रणव मात्र कोणती चूक करत नाही आणि दुसरा धक्का बसतो तो पाचशे संघाला. 10 या धाव संघातर्फे तिसरं षटक घेऊन संजोग. स्ट्राईक उमेश, नॉन स्ट्राईक आशिष. पहिलं चेंडू निर्धाव टाकतोय तो संजोग. धावसंख्या मात्र संजोग पंचाच्या डाव्या बाजूने. हा मात्र छान चेंडू, छान फटका चेंडू हवेत आहे. झेलखाली सूरज आहे, सूरज मात्र कोणती चूक करत नाही आणि तिसरा धक्का बसतो तो पाचशे संघाला. 10 या धावसंख्येवरती काशी पडझड होती ती आता मात्र पाचशे संघाची 55 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा संजोग करण याला, छान चेंडू, छान फटका आहे. लेगसाईडच्या दिशेने चेंडू चाललाय. जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 12. जो आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन करण याला, पुन्हा एकदा छान फटका आहे. सूरज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण करतोय तो करण. धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या होती ती 13. संजोग आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन, हा मात्र छान चेंडू आणि यष्टीचीच होतो तो. मोबाईल होता पुन्हा चेंडू हवेत आहे, झिरवतोय का पाहायचं आहे. सूरज मात्र पुन्हा एकदा कोणती चूक करत नाही. 5वा धक्का बसतोय तो पाचशे संघाला. 13 या धावसंख्येवरती संघातर्फे 14 षटक घेऊन तन्मय. पुन्हा एकदा तन्मय आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन प्रत्येकाला चेंडू चाललाय. या क्षेत्रामध्ये एका धावेसाठी धावसंख्या होती ती 15. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू,
छान गोलंदाजी पाहायला मिळते ती तन्मय याच्याकडून. पुन्हा एकदा तन्मय. तर धावसंख्येवर पडते. धावसंख्या होती 16. पुन्हा एकदा छान चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आता मात्र तन्मय याच्याकडून. पुन्हा एकदा तन्मय आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. प्रतिकेला काही कळत नाही. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 4 बाद 16. पाचशे संघाला आधी जागा काढण्यासाठी नवीन फलंदाज राजेश. छान चेंडू. छान फटका लेगच्या दिशेने. रसिक त्या ठिकाणी रक्षण करतोय. 2 धावाने धावसंख्येवर पडते. धावसंख्या होते ती 18. 5 बाद 18. शेवट चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयी होत होतो साईशब्द बाग संघ. तर पराभूत होत होतो जोलाई महालक्ष्मी पाचशे संघातील दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन.